नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, शैक्षणिक वर्ष 2020-21 या वर्षाचे द्वितीय सत्र मुंबई विद्यापीठाच्या परिपत्रकानुसार 1 जानेवारी 2021 म्हणजेच नूतन वर्षापासून सुरू झालेला आहे। सर्वप्रथम आपल्या सर्वांना नवीन वर्षाच्या आणि या द्वितीय सत्राच्या निमित्ताने हार्दिक शुभेच्छा। नुकत्याच आपल्या पहिल्या सत्राच्या परीक्षा ह्या संपन्न झालेल्या आहेत। या परीक्षांचा निकाल हा थोड्याच दिवसामध्ये जाहीर होईल। परीक्षा ही ऑनलाईन पद्धतीने घेतली गेलेली आहे। या परीक्षेमध्ये आपण निश्चितच चांगल्या गुणांनी उत्तीर्ण व्हाल यात कोणत्याही प्रकारची शंका नाही। आपल्या सर्वांना कल्पना आहेच की कोविड-19 या आजारामुळे आपल्या प्रथम सत्राचे सर्व लेक्चर्स हे ऑनलाईन पद्धतीने घेतले गेलेले आहेत। द्वितीय सत्र हे 1 जानेवारी पासून सुरू झालेलं असलं तरी अद्यापर्यंत महाराष्ट्र शासनाने आणि मुंबई विद्यापीठाने नियमित कॉलेजमध्ये विद्यार्थ्यांना बोलवून अध्यापनाच्या कामकाजासाठी परवानगी ही दिलेली नाही आणि त्यामुळे जोपर्यंत विद्यापीठाकडून कुठल्याही प्रकारच्या मार्गदर्शक सूचना प्राप्त होत नाहीत तोपर्यंत द्वितीय सत्राचं अध्यापनाचं कामकाज हे देखील ऑनलाईन पद्धतीनेच घेतलं जाणार आहे, ज्यामध्ये तुम्हाला व्हिडिओ लेक्चर्स द्वारे संबंधित विषयाचा अभ्यासक्रम हा शिकवला जातो। व्हिडिओ लेक्चरची लिंक ही व्हॉट्सअप ग्रुपवरती पाठवली जाते। ती दिवसभरामध्ये आपण आपल्या सोयीने ओपन करायची आणि जो व्हिडिओ आहे तो बघायचा। त्याबरोबरच संबंधित विषयाच्या नोट्स ह्या ग्रुपवरती आणि गुगल क्लासरूमला अपलोड केल्या जातात। त्याचा देखील लाभ हा तुम्हाला घ्यायचा आहे। थोडक्यात मागच्या सत्रामध्ये आपल्या अध्यापनाची जी प्रक्रिया आहे तीच प्रक्रिया किमान थोडे दिवस तरी चालू राहणार आहे। जेव्हा पुढील सूचना येतील त्यानुसार आपल्या अध्यापन पद्धतीमध्ये बदल होणार आहे। द्वितीय सत्रामध्ये आपल्याला ॲडव्हर्टायझिंगचा पेपर सेकंड हा अभ्यासक्रमासाठी आहे। ॲडव्हर्टायझिंग फर्स्ट या पेपरचा अभ्यास आपण पहिल्या सत्रामध्ये केलेला आहे। त्याचाच दुसरा भाग आपण या सत्रामध्ये अभ्यासणार आहोत। ॲडव्हर्टायझिंग या विषयाचं जे सिलेबस आहे ते या सत्रामध्ये देखील 4 भागामध्ये डिवाइड केलेलं आहे। त्यातील पहिला टॉपिक आहे मीडिया इन ॲडव्हर्टायझिंग। हा टॉपिक 3 सब टॉपिक्स मध्ये डिवाइड केलेला आहे। पहिला सब टॉपिक आहे ट्रॅडिशनल मीडिया। त्याचे कंटेंट्स आहेत प्रिंट, ब्रॉडकास्टिंग, आउट होम ॲडव्हर्टायझिंग अँड फिल्म्स, advantages and limitations of all the above traditional media. सेकंड सब टॉपिक आहे न्यू एज मीडिया। त्याचे कंटेंट्स आहेत डिजिटल मीडिया, इंटरनेट ॲडव्हर्टायझिंग, फॉर्म, सिग्निफिकन्स अँड लिमिटेशन्स। आणि तिसरा सब टॉपिक आहे मीडिया रिसर्च। त्याचे कंटेंट्स आहेत concept,
importance, tool for regulations, ABC and दूरदर्शन कोड. अभ्यासक्रमाचा आपला दुसरा टॉपिक आहे प्लॅनिंग ॲडव्हर्टायझिंग कॅम्पेन, जाहिरात मोहिमेचे नियोजन. हा टॉपिक देखील 3 सब टॉपिक मध्ये डिवाइड केलेला आहे. त्यातील पहिला सब टॉपिक आहे ॲडव्हर्टायझिंग कॅम्पेन आणि त्याचे कंटेंट्स आहेत कन्सेप्ट, ॲडव्हर्टायझिंग कॅम्पेन प्लॅनिंग, स्टेप्स डिटर्मिनिंग ॲडव्हर्टायझिंग ऑब्जेक्टिव्हज, डगमार मॉडेल. सेकंड सब टॉपिक आहे ॲडव्हर्टायझिंग बजेट्स. त्याचे कंटेंट्स आहेत फॅक्टर्स डिटर्मिनिंग ॲडव्हर्टायझिंग बजेट्स, मेथड्स ऑफ सेटिंग ॲडव्हर्टायझिंग बजेट्स, मीडिया ऑब्जेक्टिव्हज, रीच, फ्रिक्वेन्सी अँड GRPS. आणि तिसरा सब टॉपिक आहे मीडिया प्लॅनिंग. त्याचे कंटेंट्स आहेत कन्सेप्ट, प्रोसेस, फॅक्टर्स कन्सिडर्ड व्हाईल सिलेक्टिंग मीडिया आणि मीडिया शेड्यूलिंग स्ट्रॅटेजीज. तिसरा सब टॉपिक आहे फंडामेंटल्स ऑफ क्रिएटिव्हिटी इन ॲडव्हर्टायझिंग, जाहिरातीमधील क्रियाशीलतेची मूल तत्वे. हा टॉपिक देखील 3 सब टॉपिक्स मध्ये डिवाइड केलेला आहे. पहिला सब टॉपिक आहे क्रिएटिव्हिटी. त्याचे कंटेंट्स आहेत कन्सेप्ट अँड इम्पॉर्टन्स, क्रिएटिव्ह प्रोसेस, कन्सेप्ट ऑफ क्रिएटिव्ह ब्रीफ, टेक्निक्स ऑफ व्हिज्युअलायझेशन. सेकंड सब टॉपिक आहे क्रिएटिव्ह अस्पेक्ट्स, बाइंग मोटिव्स, टाइप्स, सेलिंग पॉइंट्स, फीचर्स, अपील्स, टाइप्स, concept of unique selling proposition. तिसरा सब टॉपिक आहे क्रिएटिव्हिटी थ्रू एंडोर्समेंट आणि त्याचे कंटेंट्स आहेत एंडोर्सर्स टाइप्स, सेलिब्रिटी एंडोर्समेंट्स, advantages and limitations, high involvement and low involvement product. अभ्यासक्रमातील आपला शेवटचा आणि चौथा टॉपिक आहे एक्सक्लुजन अँड इव्हॅल्युएशन ऑफ ॲडव्हर्टायझिंग. त्याचे कंटेंट्स आहेत प्रिपेअरिंग प्रिंट्स ॲडव्हर्टायझिंग आणि या सब टॉपिकचे कंटेंट्स आहेत इसेन्शियल्स ऑफ कॉपीरायटिंग, कॉपी एलिमेंट्स टाइप्स, लेआउट प्रिन्सिपल्स, इलस्ट्रेशन इम्पॉर्टन्स. सेकंड सब टॉपिक आहे क्रिएटिंग ब्रॉडकास्ट ऍड्स आणि त्याचे कंटेंट्स आहेत एक्सक्लुजन टाइल्स, जिंगल्स अँड म्युझिक, इम्पॉर्टन्स, कन्सेप्ट ऑफ स्टोरी बोर्ड. आणि तिसरा सब टॉपिक आहे इव्हॅल्युएशन ॲडव्हर्टायझिंग कॉपी, pre-testing and post-testing of advertising methods and objectives. हे आपलं या द्वितीय सत्रातील जाहिरात कला पेपर 2 या विषयाचं SYBA आणि SYBCom या दोन्ही वर्गांसाठीचं सिलेबस आहे. हा अभ्यासक्रम आहे. क्वेश्चन पेपरचा जो पॅटर्न्स आहे तो ऑनलाईन सिस्टीममध्ये वेगळ्या प्रकारचा असल्या कारणाने आत्ताच आपण त्याची चर्चा करणार नाहीत. याचं कारण असं की भविष्यातील परिस्थिती कशी आहे त्यानुसार द्वितीय सत्राचा परीक्षेचा पॅटर्न्स हा निश्चित होणार आहे. संपूर्ण सत्रामध्ये ऑनलाईन लेक्चर्स घेतले गेले तर परीक्षा देखील ऑनलाईन पद्धतीनेच होईल. परंतु जर शासनाने आणि मुंबई विद्यापीठाने नियमित वर्ग भरवण्यास परवानगी दिली आणि आपल्या ट्रॅडिशनल मेथडने अध्यापनाच्या कामकाजाला सुरुवात झाली
तर मात्र आपल्या नियमित पद्धतीने तुमची लेखी परीक्षा ही घेतली जाणार आहे। परीक्षेचं स्वरूप कसं असेल ते थोड्याच दिवसामध्ये आपल्याला निश्चितपणे कळेल। त्यामुळे आज आपण क्वेश्चन पेपरची चर्चा न करता आपल्या डोळ्यासमोर एकच उद्दिष्ट आपल्याला निश्चित करायचं आहे की अध्यापनाची मेथड ही ऑफलाईन असेल किंवा ऑनलाईन असेल, आपल्याला वेळेत नियोजित अभ्यासक्रम हा पूर्ण करायचा आहे। तुम्हाला त्याची परीक्षा द्यायची आहे आणि चांगल्या मार्काने द्वितीय सत्रामध्ये देखील उत्तीर्ण व्हायचं आहे। ऑनलाईन लेक्चर्स बरोबरच तुम्हाला सविस्तर अभ्यासासाठी ग्रंथालयामध्ये येऊन संबंधित विषयाची पुस्तकं ही घेता येऊ शकतील। जाहिरात कला हे जे प्रथम सत्रामध्ये तुम्ही पुस्तक अभ्यासलेलं आहे, त्याच पुस्तकातील शेवटचा पार्ट हा तुम्हाला म्हणजे दुसरा पार्ट हा द्वितीय सत्राच्या अभ्यासक्रमासाठी आहे। पुढील 4 टॉपिक्स हे तुम्ही अभ्यासासाठी त्यांचा उपयोग हा करू शकता। त्याबरोबरच जाहिरात कला या विषयाची अनेक संदर्भ पुस्तकं ही आपल्या ग्रंथालयामध्ये उपलब्ध आहेत। यथावकाश आपल्याला संबंधित टॉपिकच्या नोट्स या देखील उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न हा केला जाईल, परंतु बऱ्याचशा वेळेला वेळेअभावी सर्व टॉपिकच्या नोट्स ह्या पूर्ण करून तुमच्यापर्यंत पोहोचवणं हे शक्य होत नाही। अशा वेळेला तुम्हाला पुस्तकातील नोट्सचा आधार हा घ्यावा लागणार आहे। या पद्धतीने आपलं हे जे द्वितीय सत्रातील सिलेबस आहे, अभ्यासक्रम आहे, त्याच्या नियमित लेक्चर्सला पहिल्या टॉपिकला आपण उद्यापासून सुरुवात करूया। ज्याप्रमाणे पहिल्या सत्रातील ऑनलाईन लेक्चरसाठी तुमच्याकडून चांगल्या प्रकारचा प्रतिसाद हा मिळालेला आहे, अशाच प्रकारचा प्रतिसाद हा द्वितीय सत्रामध्ये देखील तुमचा मिळेल अशी अपेक्षा या ठिकाणी मी व्यक्त करतो। आज याच ठिकाणी थांबूयात। उद्यापासून म्हणजे आपला जो काही नियमित अभ्यासक्रमाचा तास असेल, त्या तासिकेपासून आपण जाहिरात कला या विषयाच्या पहिल्या टॉपिकला म्हणजेच ॲडव्हर्टायझिंग मीडिया, जाहिरात माध्यम या टॉपिकला सुरुवात करणार आहोत। धन्यवाद।